नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चर मध्ये आपण जे 10th सायन्स आहे त्यातला पहिला चॅप्टर जो आहे ग्रॅव्हिटेशन त्याची सुरुवात करणार आहोत. सगळ्यात पहिले आपण इंट्रोडक्शन बघू काय दिलेलं आहे ग्रॅव्हिटेशन मध्ये. ओके, चला सुरुवात करूया आपण. आता तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, कोणता पण एखादा ऑब्जेक्ट आपण वर फेकला तर तो खाली येतो. फॉर एक्झाम्पल जसा हा मार्कर आहे माझ्याकडे, आता मी याला सोडला तर तो काय ना खाली पडणार. हे कशामुळे होते, हा फेनोमेना कशामुळे होतोय, का नेमकी कोणता पण ऑब्जेक्ट असं आपण सोडला तर तो खाली येतोय, ते कशामुळे, काय अर्थकडे काय असं आहे की त्याच्यामुळे हे होते. तर याच सगळ्याच जे स्टडी आहे ते सर आयझॅक न्यूटन यांनी केली होती. चला तर ती स्टडी काय, आपण एक थेरी आहे, एक स्टोरी आहे, ती पहिले बघूया. की आपले जे न्यूटन भाऊ आहे ते ऍपलच्या झाडाखाली असे बसले होते, काहीतरी विचार करत होते. हे ऍपलचं झाड आहे बघा, थोडी डायग्राम आहे वेगळी, पण तुम्ही समजून घ्या. असंच ते ऍपलच्या झाडाखाली विचार करत बसले आणि अचानक काय झालं, झाडावरून काय पडलं, ऍपल पडलं. मग त्यांना विचार केला की हे ऍपल असं खालीच का पडलं, असं हवेत उडत पलीकडे का पडलं नाही, वर का पडलं नाही. मग त्यांनी असा विचार केला, तोच विचार त्यांच्या मनात घर करून राहिला. मग त्यांनी अनेक थेरी वाचल्या, पुस्तक वाचले आणि मग डिस्कवर केलं की अर्थकडे काहीतरी असा फोर्स आहे की तो त्या ऍपलला असा स्वतःकडे ओढून घेतोय, म्हणून ते ऍपल खालीच पडलं. मग त्यांनी डिस्कवर केलं की या सगळ्या थेरी मधून त्यांना कळलं की अर्थकडे हा काय आहे, ग्रॅव्हिटी. अर्थच्या ज्या ग्रॅव्हिटीमुळे जे आहे ना, झाडावर पडलेलं जे ऍपल आहे, ऍपल झाडावरचं ते खाली येतंय जमिनीकडे. मग यालाच त्यांनी काय केलं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स दिलं. म्हणजे अर्थकडे जे आहे, स्वतःकडे एखादा ऑब्जेक्ट अट्रॅक्ट करते, हे ओढते, हे ते कशामुळं, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे. आणि हा सगळा चॅप्टर आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स वरच डिपेंड आहे. बर, एवढंच थांबले नाही ते, तर ते म्हटले की बर आपल्या आता पृथ्वीपासून ऍपलची हाईट समज थोडी आहे, पण जर कधी एखादा दूर ऑब्जेक्ट आहे पृथ्वीपासून तर ते ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याच्यावर पण अट्रॅक्ट होईल का. मग परत थेरी केली, परत अभ्यास केला, मग त्यांनी परत मून आहे तर असा मून, तर त्या मूनवर स्टडी केली. म्हणजे मूनवर म्हणजे की मूनच्या थेरीज वर, आणि त्यांना लक्षात आलं की हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स फक्त ह्या अर्थच्या ऑब्जेक्टवरच अप्लाय होत नाही, तर मूनवर पण हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स अट्रॅक्ट होतो. अर्थचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स मूनवर पण अप्लाय होतो, म्हणून मून असा आपल्या पृथ्वीभोवती फिरतो ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे. ओके, नाही तर तो असा इकडे तिकडे पळाला असता. आणि मग त्यांनी डिस्कवर केलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो नाही का युनिव्हर्सल फोर्स आहे. काय, या सगळ्या थेरीवरून त्यांना लक्षात आलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा युनिव्हर्सल फोर्स आहे. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट्स ऑन काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट्स ऑन एनी टू ऑब्जेक्ट विथ मास इन द युनिव्हर्स. म्हणजे युनिव्हर्स मध्ये कोणते पण दोन ऑब्जेक्ट असतील विथ मास m, काही पण मास असेल m1 m2, तर ह्या दोन्ही ऑब्जेक्ट वर ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतो. म्हणजे पृथ्वीवरच नाही तर संपूर्ण युनिव्हर्स मध्ये जेवढे पण ऑब्जेक्ट आहेत त्यांचं काही मास असं, त्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतो. आलं का लक्षात? हे पॉइंट त्यांनी लक्षात आले त्यांच्या, आणि मग त्या थेरीहून हा निष्कर्ष काढला त्यांनी. आणि मग परत म्हणताय की ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा जो आहे तो वीक फोर्स आहे. वीक फोर्स का बरं, बघा आता जस हे पृथ्वीपासून मून म्हणजे चंद्र खूप अंतर दूर आहे, आणि याच्यावर दुसरा एखादा फोर्स आपण जर लावला तर इझिली त्याला टॅकल करू शकतो. सो ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा वीक फोर्स आहे. ओके, आलं लक्षात? हे 3-4 पॉइंट ह्या लेक्चर मध्ये तुम्ही लक्षात ठेवा. ही जी ऍपलची स्टोरी आहे ती एक लक्षात ठेवा. बाकी ह्या लेक्चर मध्ये एवढं काही विशेष नाही. इंट्रोडक्शन म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स जी आपला चॅप्टर आहे त्याचा अर्थ काय
हे तुम्हाला लक्षात आलं का? काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा युनिव्हर्सल फोर्स आहे. लिहा कमेंट मध्ये काय ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा युनिव्हर्सल फोर्स आहे. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स acts on any two object with mass in the universe. युनिव्हर्स मधले कोणते पण असे दोन ऑब्जेक्ट आहे त्यांच्यामध्ये, असे दोन ऑब्जेक्ट आहेत त्यांच्यामध्ये काय होतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतो. आणि हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स वीक असतो. इथून एक्झामला काही क्वेश्चन येत नाही, पण तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल आणि ग्रॅव्हिटी म्हणजे नेमकी काय हे जर कळलं तर आपल्याला पुढच्या गोष्टी समजायला सोप्या जाईल. ओके चला, फोर्स म्हणजे काय की सगळ्यात पहिले फोर्सची डेफिनेशन काय. फोर्स काय, इट इज अ पुश ऑर पुल अपॉन अ ऑब्जेक्ट. म्हणजे की एखादा ऑब्जेक्ट आहे, हा एक ऑब्जेक्ट आहे, याच्यावर काय फोर्स लावला आपण तर त्याला पुश आणि पुल म्हणजेच काय असतो फोर्स. आता म्हणजे एखाद्या ऑफिस मध्ये गेला असेल तुम्ही तर बघितला असेल तो काचेचा दरवाजा असतो, त्याच्यावर लिहिलेला असतो पुश ऑर पुल. म्हणजे काय, त्या दरवाजावर आपण काय फोर्स अप्लाय केला तो दरवाजा उघडणार, आणि काय फोर्स अप्लाय केला तो दरवाजा लागणार. पुश म्हणजे ढकला, पुल म्हणजे ओढा. ओके, म्हणजे कोणत्या पण एखाद्या ऑब्जेक्टला आपण काय केलं, पुश ऑर पुल अपॉन अन ऑब्जेक्ट, इट इज अ फोर्स. हेच सिंपल डेफिनेशन आहे. लिहा कमेंट मध्ये काय फोर्स म्हणजे काय, इट इज अ पुश ऑर पुल अपॉन अन ऑब्जेक्ट. ओके आलं. आता मला सांगा फोर्स अप्लाय केला आपण तर फोर्स अप्लाय केल्यावर काय होऊ शकतं. एखाद्या गोष्टीवर आपण फोर्स अप्लाय केला तर तिची जी डायरेक्शन आहे, डायरेक्शन ती चेंज होऊ शकते. त्याच्यानंतर फोर्स अप्लाय केल्यावर स्पीड आहे ती स्पीड चेंज होऊ शकते. फोर्स अप्लाय केला आपण तर आपण शेप पण चेंज होऊ शकतो. डायरेक्शन, स्पीड, शेप म्हणजे या सगळ्या गोष्टी जे आहे बघा, काय एखादा ऑब्जेक्ट आपण मूव्ह करू शकतो, नंतर एखादा ऑब्जेक्ट आपण स्टॉप करू शकतो, शेप चेंज करू शकतो, स्पीड चेंज करू शकतो, ऍज वेल एज द डायरेक्शन ऑफ अन ऑब्जेक्ट आपण चेंज करू शकतो. आपण हे बघितलं म्हणजे एवढा हा आपल्याला पॉइंट ऑफ व्ह्यू एक्झाम्पल जे एक्झामच्या जे थ्रू आहे तो एवढा इम्पॉर्टंट नाही. सो आपण एवढे पॉइंट लगेच पटापटा बघू. पण का फोर्स आपल्याला बघणं गरजेचं आहे. बघा आपल्या चॅप्टर मध्येच तुम्ही बघितलं की चॅप्टरच्या नावामध्येच आपल्याला जीएफ बघणे, जीएफ दुसरा अर्थ नाही, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघणे आपल्याला. म्हणून आपला हा जो फोर्सचा जे डेफिनेशन आहे, नेमकी फोर्स म्हणजे काय ते आपण बघितलं. सो हा 9th मध्ये इझिली आपल्याला जास्त डीप मध्ये आहे. चला आता मोशन. मोशन काय असतं, चेंज इन पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट. म्हणजे की हे बघा, हा एक ऑब्जेक्ट आहे, याच्यावर काय आपण फोर्स अप्लाय केला, त्याची इथं होता, मग असा करत करत इथं आला, तो रेस्ट मध्ये होता, मग इथं त्याला फोर्स अप्लाय केला, धक्का दिला, तो इथं आला. म्हणजे काय, त्याची पोझिशन चेंज झाली. चेंज इन द पोझिशन, काय चेंज इन द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट इज कॉल्ड मोशन. दोन डेफिनेशन कमेंट मध्ये टाका पटकन. चला पटकन. फोर्स अँड मोशन म्हणजे काय, जास्त काय अवघड नाही आहे. हा एक ऑब्जेक्ट आहे, त्याला काय फोर्स अप्लाय केला तरच तो पुढे जाईल. एखादा असा दगड आहे मोठा एवढा, इथं ठेवला, ओके, मग त्याला ढकलला, असा फोर्स अप्लाय केला तर मग इथून तो पुढे गेला, म्हणजे तो मोशन मध्ये आला, त्याची पोझिशन चेंज झाली. इथं होता, इथं गेला, चेंज इन पोझिशन, त्यालाच मोशन म्हणतात. चला काय बघितलं आपण, दोन फोर्स आणि मोशन हे दोन टॉपिक्स बघितलेले आहे. फोर्सची डेफिनेशन कमेंट मध्ये सांगा, मोशनची पण कमेंट मध्ये सांगा. एक्झामच्या पॉइंट ऑफ व्ह्यू नॉट सो फार इम्पॉर्टंट, बट कन्सेप्च्युअली दोन्ही गोष्टी आपल्याला इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आपल्या ज्या गोष्टी येणार आहेत त्याच्यासाठी. ओके मित्रांनो, चला चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत धन्यवाद.